वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे। आता काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। एकीकडे देशभरात मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलंय। दुसरीकडे बीडमध्ये शिक्षण व्यवस्थेच्या हलगर्जीपणाविरोधात विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद शिक्षण विभागालाच घेराव घातला। केच तालुक्यातील लहुरी इथे बडे बाबा विद्या मंदिरात तब्बल 5 वर्षांपासून गणित, विज्ञान आणि हिंदीचे शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। 12 दिवस शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करूनही प्रशासन जागं झालं नाही। अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आवारातच शाळा भरवत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। आधी शिक्षक द्या मगच उठू असा ठाम इशारा या विद्यार्थ्यांनी दिला असून शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे। आम्ही 2025 पासून आमच्या शाळेमध्ये 3 रिक्त पदे आहेत। विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत। या मागण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी 2025 पासून निवेदन दिले, वेळोवेळी 5 दिवसाचं उपोषण केलं। त्या उपोषणामध्ये शिक्षणाधिकारी माननीय शिक्षणाधिकारी मॅडमनं आम्हाला लेखी स्वरूपाचे आश्वासन दिले की येत्या जूनमध्ये तुमच्या शाळेमध्ये आम्ही शिक्षक रुजू करून घेऊ। तर असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही उपोषण सोडलं। त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये 1 महिना झाला आज शाळा भरून एकही शिक्षकाच्या 3 ऑर्डर काढल्या। आज मुख्याध्यापक तिथं जॉईन करून घेत नाहीत आणि मॅडमच्या कार्य स्तरावरून काही सुद्धा कारवाई पुढील केली नाही। फक्त ऑर्डर काढल्या, त्यांना जॉईन नाही करून घेता जर लावलं तर मॅडम तिथून पुढे कोणतीही कारवाई प्रस्तावित केलेली नाही।